जिल्ह्यातील पिंगलान भागात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 5 भारतीय जवान शहीद झाले आहेत। शहीदांमध्ये एक मेजरचा समावेश आहे। पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने छेडलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत भारतीय जवानांनी आज पहाटे 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले। त्या दरम्यान झालेल्या चकमकीत 5 भारतीय जवानांना वीरमरण आले। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप यांच्या युतीची बोलणी पूर्ण झाली असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या युतीच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळणार असून संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। सोलापूर महापालिकेची बुधवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता सर्वसाधारण सभा होणार आहे। नगरसेवक आनंद चंदन शिवे, विठ्ठल कोटा, नरसिंग कोळी, प्रवीण निकाळजे, श्रीनिवास कर्ली, नागेश वल्ल्याळ, मनीषा हुच्चे आणि राजश्री बिराजदार या 8 नगरसेवकांचे स्थायी समिती सदस्यत्व संपुष्टात येणार असल्यामुळे त्यांच्या जागी 8 नव्या सदस्यांची निवड संख्याबळानुसार केली जाणार आहे। दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे। या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना आखल्या आहेत। त्यामुळे शेतकरी व सामान्य जनतेने दुष्काळ म्हणून खचून जाऊ नये अशी ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली। पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आजपासून सुनावणी होणार आहे। केंद्रीय राखीव सुरक्षा बल जवानांवर पुलवामा येथे झालेल्या भीषण हल्ल्यानंतर जवानांच्या छिन्नविछिन्न अवयवांची चुकीची छायाचित्रे व्हायरल होत आहेत। यामुळे शहीदांचा अपमान होत असल्याने अशी छायाचित्रे आणि पोस्ट शेअर करू नका असं आवाहन सीआरपीएफने केलं आहे। कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी। जागा देणे घेणे, प्लॉट खरेदी विक्री, फ्लॅट, दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल। 2 BHK, 1 BHK, 3 BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत। 7/12 उतारा काढणे, जागेवर नाव नोंदणी करणे, वारस नोंद करणे, विभागणी करणे, मोजणी करणे, मृत्यूपत्र तयार करणे, सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे, रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील। शॉप ऍक्ट लायसन्स काढून देणे, मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील। संपर्क अंजली मालाणी 8805 31 49 91 आणि 9960 83 37 67। पत्ता विजय राज टॉवर, शिंदे चौक, राज फर्निचरच्या मागे, नवी पेठ, सोलापूर। भवानी पेठेतील मड्डीवस्ती भागातील दत्त मंदिर येथे हिंदुश्री प्रतिष्ठानच्या वतीने डॉल्बी फटाके मिरवणूक आदी खर्चाला फाटा देत संपूर्ण जमा झालेली रक्कम पुलवामा येथील सैनिक कल्याण निधीसाठी रविवारी सायंकाळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला। राज्यातल्या क्रीडा क्षेत्रातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कार ॲथलेटिक्सच्या सोलापूरचे माजी प्रशिक्षक गजानन पाटील यांनी स्वीकारला। क्रीडा संघटक महेश गादेकर यांच्या मुलीचे विवाह असल्यामुळे ते गैरहजर होते। येत आहे लोकसभा निवडणूक 2019। आपण मतदार असाल तर मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे। जरी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असले तरी मतदान यादीतील आपल्या नावाची खात्री करायला विसरू नका। मतदार यादीतील नाव व इतर तपशील पडताळणीसाठी 1950 वर संपर्क करा किंवा EPIC स्पेस EPIC नंबर हा SMS 1950 वर पाठवा। ऑनलाईन सेवेसाठी www.nvsp.in ला भेट द्या किंवा मतदार सुविधा केंद्रास भेट द्या। जर आपल्या नावाची नोंद एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्यास कृपया नमुना 7 भरून इतर ठिकाणाहून आपले नाव अवश्य काढावे। मतदार यादीतील आपल्या तपशीलमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्ती करण्यासाठी नमुना 8 भरून अर्ज करा। विधानसभा मतदारसंघात आपला पत्ता बदलला असल्यास नमुना 8A भरावा किंवा इतर विधानसभा मतदारसंघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नमुना 6 भरून अर्ज करावा। मतदार बनण्यासाठी दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेले नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत। ऑनलाईन www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट देऊन नमुना 6 भरावा। ऑफलाईन CEO किंवा DEOच्या संकेतस्थळावरून नमुना 6 डाउनलोड करावा। आपला तपशील भरून अर्ज मतदार नोंदणी अधिकारी ERO किंवा बूथ लेवल अधिकारी BLO यांच्याकडे जमा करावा। नमुना 6 सोबत जोडायची कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र, वयाचा दाखला 18 ते 21 वर्षे वयोगटासाठी व रहिवासी दाखला या कागदपत्रांची प्रत
आपण https://eci-citizenservices.eic.nic.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवू शकता.